श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17, समास 3, श्रवण निरूपण. सर्व ज्ञान समजून घेण्यासाठी आणि रोकडा आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्यासाठी श्रुतींनी सांगितलेला राजमार्ग समर्थांसारख्या आत्मज्ञानी पुरुषांना आवडतो आणि तोच ते इथे सांगतायत. पहिलं काय? आत्मस्वरूपाबद्दल नित्य श्रवण करावं. दुसरं, मनन करून विचार वाढवावा. आणि तिसरं, निदिध्यासानी आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. जीवनातील लहान सहान गोष्टींमध्ये आपण अतिदक्ष असतो. सोन्याचं वजन, धान्याची निवड करताना आपण खूप सावध असतो. आणि जसे सावध असतो ना, तसं अध्यात्मातील गूढ गोष्टींचं चिंतन करण्यासाठी मन अगदी दक्ष आणि सावध असावं लागतं. यासाठी सांसारिक गोष्टींपेक्षा कितीतरी अधिक पटीने सूक्ष्म विचार करावा लागतो. अध्यात्मविद्येचं रहस्य सहज काही हाती लागत नाही. त्यात प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. जसजसा अनुभव येत जातो तसतशी कल्पना नाश पावत जाते. अंतरात्मा सर्वात श्रेष्ठ आहे. त्या आत्म्याचा पुन्हा पुन्हा शोध घ्यावा. मायेच्या गोंधळातून मन काढून तिथे लावावं. जो कोणी सूक्ष्माचा जो कोणी अभ्यास करतो त्याचं अज्ञान किंवा संदेह नाहीसा होतो. आणि हे अगदी खरं आहे, समर्थ स्वतः म्हणतायत. ब्रह्मांडाचे 4 देह आपण मागे पाहिले. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया. ब्रह्मांडाचा 4था देह मूळ माया. त्याचं भान गेलं पाहिजे, म्हणजे विदेह होता येतं. दृश्याचा नाद सोडता आला पाहिजे आणि उपासनेनी मूळ मायेपर्यंत पोहोचावं. निश्चल परब्रह्माला मिठी मारावी. आणि हे सर्व विवेक प्रलयानी साधतं. वेदांत विचारही हेच सांगतात. अत्यंत सूक्ष्म विचारांनी पिंड ब्रह्मांडाचा निरास झाला म्हणजे ते ब्रह्म कळतं. किंवा पिंड ब्रह्मांड जसंच्या तसं राहून विवेक प्रलयाने पाहू गेलं तर खरं शाश्वत काय हे उमजायला लागतं. सर्व तत्वांचा शोध घेऊन निरास करावा. सारासार विचार करून सार निवडावं. आणि मग सावधपणे ग्रंथ बाजूला ठेवून सुखी व्हावं. स्टार नोट. हे उमजल्या विण काय कळे, समजल्या विण ते न कळे. श्रवणे मनने निवळे सकळ काही. प्रवृत्तीस पाहिजे राजकारण, निवृत्तीस पाहिजे विवरण. जेथ अखंड श्रवण मनन, धन्य तो काळ. तंजावरच्या मठपतींना, भीमस्वामींना श्री समर्थांनी पाठवलेल्या पत्रामध्ये श्रवणाची महती सांगितली आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.